सत्संग दादा महाराज स्वामी समर्थ महाराज वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दवितं पूर्णब्रह्मपरानन्दं नित्यमानन्दविवसः सच्चिदानन्दरूपाय सत्पत्यादिहेतविनाशाय श्रीकृष्णाय चरितं नाथस्य शतकोटि प्रविष्टः एकैकमक्षरं महापातकनाशनम् ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवातुचि गणेशो सकलार्थमति प्रकाशो निवृत्तिदासु अवतारोति आता विश्वात्मके देवी येने वाग्यज्ञ तोषावे मोक्षोनी मज द्यावे पसाय जे खळांची व्यंकटी सांडो तया करमिरती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जीवांशील तो ते लावो प्राणिदास मौली ज्ञानेश्वर महाराज ग्रंथ पूर्ण झाला. ज्ञानेश्वरी आणि आपल्या श्री गुरूंकडं प्रसाद मागतात. सेवा केल्यानंतर वाग्यज्ञ झाला आणि मग प्रसाद मागता, पण स्वतः करता नाही काही मागत. स्वतःला काय स्वतःच्या ठिकाणी आता एवढं मागेल त्याच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी काही अज्ञान नाही, पुढं दृष्टपणा नाही. मग त्यांना काय तिथं पांडुरंगाचा अवतारच एक आपल्या करता माग नाही सगळं श्री गुरुंकड. आता त्यांना माहिती आहे आता कधी सगळे इलाज संपल्यावर म्हणतो आता काय सगळे इलाज केले आता जाऊ दे करी डॉक्टर म्हणता आता सेवा करा म्हणते. आता काय करा सेवा. तसं मग संत आपल्याला खऱ्या सुखाचा मार्ग दाखवणारे, बाकीचे उपाय आपल्याला सुख नाही देऊ शकत. सुख देण्याचं सामर्थ्य नाही विषयामध्ये. विषय जडी, विषय कधीही जीवाला सुख नाही देऊ शकणार. अपूर्ण आहे विषय, अपूर्ण आहे आपल्याला सुख. या विश्वामध्ये पूर्ण फक्त एक भगवान परमात्मा सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. ते म्हणले मग आता
विश्वास नक्की केली. श्री गुरूंचं स्वरूप विश्वात्मक. जंगलीदास बाबांचं आहे ते विश्वात्मक गुरुदेवच म्हणतात, म्हणजे व्यापक. हा. श्री गुरु कसे विश्वात्मक असतात. बरीच वाक्य ध्यान करो ध्यानी बनो. प्रार्थना करतात माऊली का जे खळांची व्यंकटी सांडवतया सत्कर निरची वाढवता परस्पर त्यांचं वाकडेपणा जावं, त्यांना एक सत्कर्मामध्ये प्रवृत्त व्हावा आणि एकमेकाबरोबर त्यांचं प्रेम जडावं आणि त्यांचं जीवन सुखी व्हावं, मैत्री व्हावी. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाव. स्वधर्म सूर्य पावे. तर आपलं थोडा विषय सगळं त्याच जीवन थांबत आहे. अख्ख्या पसायदानाचं नाकच येते. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, हे एकदा जर कळालं आपल्याला, एवढं स्वधर्मरूपी सूर्य सर्व विश्वामधील पापरूपी अंधकार नाही सव. स्वधर्मरूपी सूर्य उगवून त्याचा प्रकाश आणि प्राणी मात्राच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण हो. इकडे बाहेर बी सगळ्यांच्याच इच्छा आहे, प्रयत्न चालू आहे, काही होतात काही नाही होत. पण एक इच्छा झाली का दुसरी इच्छा तयार होती ना, त्याला काही असं लिमिट नाही ना. पण इथं कसं आहे, इथं तृप्ती आहे. भगवंताचं स्वरूप असं आहे, त्या स्वरूपाला गेलं का जीव पूर्ण होतो. नदी सागराला गेली, सागरच झाली ती. हा जीव जर स्वधर्म रूपी सूर्य उगवला, त्याचा प्रकाश म्हणजेच आनंद, त्याचा प्रकाश म्हणजे सुख. आणि पुढच्या ओळीत माऊली सांगतात, वर्षच सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेटतो का. माऊली म्हणतात, या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करणाऱ्या भगवत भक्तांच्या समुदायाची सर्व भूतांना सद्भावी करून सदोदित भेटवो. सगळ्यांवर सकळ वर्षाव व्हावा, सगळ्यांवर या भूतलावर जेवढे जीव असतील अखिल मंगलाचा वर्षाव. तर मंगल या विश्वामध्ये काय मंगल आहे? शिवमंगल माहिती आहे बाबा. तेवढं आहे आपले परिचय नाही का. कोणती वस्तू आपलं मंगल करणारी. मंगळ म्हणजे चांगलं. ईश्वर प्राप्ती. भगवान परमात्माच रूपी. आणि ज्याचं चांगलं व्हावं, मंगल व्हावं असं त्याला वाटतं, त्याला भगवंताचाच आश्रय करावा लागेल. जय जय ओ शुद्धे उदा
अनवरत आनंदी वर्षतीये. वर्षाव चालू आहे. अनवरत श्री गुरु काय करतात? आनंदाचा वर्षाव करतात. श्री गुरूंचं वर्णन आता माऊलीच वावे आहे ना त्या. हा. जय जय वसुते. श्री गुरु कसे, किती शुद्ध आहे, किती पवित्र आहे, किती उदार आहे. अनवरत इथं तेच म्हणलंय. गीत्या ओवीत म्हणलं, इथं सुद्धा तेच म्हणलंय. अनवरत भूमंडळी तू तया. असा तात्पुरता आनंद टिकत नाही ना. नाही ना. तात्पुरता आनंद हा विषयापासून भेटतो. तो काय तात्पुरता विषयाचा आनंद टिकत नाही. पण तो खरा आनंद आहे. जसं हे टँकरचं पाणी आहे. टँकरचं पाणी संपलं का संपलं, त्याला काय आवक राहते का काही याच्यावरून? नाही. विहिरीला तरी थोडंफार येतं. एखादा जर नदीला झिरा असला, तर किती पाणी उपसा तेवढं पाणी परत. तांब्या भरून पाणी काढलं का माग तांब्या भरून पाणी लगेच आहे ना. त्याला अनवरत म्हणतात. तसं टँकर संपलं म्हणून लगेच त्याच्यामध्ये पाणी येतं का? नाही ना. टँकर संपलं का लगेच बोंब उठते मग. तसं विषयाचं सुखी. विषयाची समस्या बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल राया. आपल्याला कळत आहे, फक्त वळत नाही एवढंच आहे, बाकी काय. सगळं कळत विषयाचं सुख खरं नाही, पण इंद्रिय विषयाकडे धाव घेतात ना. कारण त्याला सवय लागलेली आहे ना ती. ज्याला रोज एखादी तलप लागली, त्याला ती सवय लागली, त्याला गंज कळत आहे चांगलं नाही बा रोज मिस्त्री लावणं. त्याला कळत नाही असं नाही, चांगलं नाही बा जास्त. कळत सगळं. कमी केला आता. हा म्हणजे झाला म्हणा हळूहळू. एकखटी कमी करणं बरं नाही ते. सगळ्याला जर म्हणलं ना एकखटी दारू बंद करत, ते चांगलं नाही. एखाद्या वेळेस शरीराला ती सवय राहते ना, हळूहळू कमी करावं लागत. हळूहळू कमी केली तर ती त्याच्यावरती वासना उडाली का मग त्याच्याबद्दल कळत की असं दोषान त्याचे ते दोष दिसले पाहिजे. दोष दिसले का आपोआप वैराग्य उत्पन्न होत. एखाद्या कुत्र्यानं कार्यक्रम केल्यानंतर कशी आपल्याला कळत ती, तसं विषयाबद्दल वीट आला पाहिजे. विषय हे मुळते चांगले नाही की आपल्याला चांगले वाटतात का, लई काळ आपण त्या विषयात रमलो. संत त्या विषयात कधीच रमत नाही, भगवंताच्या चिंतनात रमतात. मग त्यांना तो अनवरत आनंद प्राप्त होतो ना. संतांच्या दृष्टीत दुःख आहे का? का भंगा पुढं काही नाही ना. खंड त्या आनंदात असतात, संत खंड आनंदात असतात. त्याचं कारण हेच, परम मंगल जे भगवंताचं नाम मंगल आहे. मंगल भुवन अमंगल हारी. हा महिन्याच्या चौकाच्या सुरुवातीलाच आहे ना. भगवंताचं नाम मंगल आहे, भगवंतच मंगल आहे. नाम आणि भगवंत काय वेगळा नाही. आपण जर भगवंताचं मंगल नाम घेतलं, आपल्यावर सुद्धा कायमचा वर्षा होईल ना. धन्यवाद. अनवरत आनंदी. कोणला आनंद नकोय बरं? एक वेळाला एखादी व्यक्ती म्हणा मला देव नको, आनंद पाहिजे, सुख पाहिजे.
नास्तिकाला सुद्धा सुख वाटतं ना. हा. नास्तिक म्हणजे तो अज्ञानी असतो, नास्तिक नसतो तो. हम्म. त्याला स्वरूप माहिती नाही म्हणून तो म्हणतो देव नाही, अमका नाही, तमका नाही. हा. तो म्हणतो सुखी राहू दे. हम्म. त्याला तो म्हणतो देवा सुखच ठेव. कसा जरी असला तरी सुखाची इच्छा आहे प्रत्येकाला. हा. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. पण त्याला असं वाटतं विषय ऐकून सुख भेटन. हम्म. विषय ऐकून सुख घेता घेता सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशेतच जन्म जातो, सुख काय भेटत नाही. भेटल्यासारखं वाटतंय थोडं आणि असं विषय निघून जातं. पण खरं जे मंगल आहे ते काही होत नाही. पण माऊलीनं आपल्याकडे पाहिलं, एवढं सुंदर असं नरदेव मिळाला आणि मग यांना कायमचा अनवरत आनंद प्राप्त व्हावा म्हणून हा निवृत्ती दादांकडे प्रसाद मागितलाय. निवृत्ती दादांकडे श्री गुरु म्हणजे काही सामान्य नाही ना ते, विश्वव्यापक श्री गुरु हे. त्यांना म्हणले या भूतलावर अखिल मंगलाचा उत्सव करणार भगवत भक्तांच्या समुदायाची सर्व भूतांना सद्भावी करून सदोदित भेटवावी. जे हा भगवत भक्त याचा अर्थ आपण संत घ्यायचे. भगवत भक्त आहे. काही ठिकाणी भक्तराज म्हणलंय, काही ठिकाणी संत म्हणलंय, काही ठिकाणी सद्गुरू म्हणलंय. आता प्रल्हाद, संत प्रल्हाद कोणी म्हणत नाही, भक्त प्रल्हाद म्हणजे भक्त प्रल्हाद म्हणून काय तो लहान आहे असं नाही. आपल्याला भक्त शब्द साधा वाटतो ना, भक्त राज येते, भक्त वर्य येते, फार श्रेष्ठ पद आहे ना. मी तर तेच म्हणला ना, मग भगवत भक्तांच्या समुदायाची सर्व भूतांना म्हणजे सत्संगाची थोडक्यात समुदाय म्हणजे भगवत भक्त सगळे एकत्र आल्यानंतर ते काय प्रपंचाचं थोडं सांगणार आहे बोलणार आहे का? नाही. सगळे संताजिक एकत्र आले तर भागवत तयार झालं ना. ती मोठले झालेच नाही ना, कायमचे लहानच राहिले ना. एवढीची कायमची ती अजूनही बी हे भागवत. आता एकनाथी भागवत यांनी ज्यांनी वाचलं, जनकाचा तो सगळा संवाद, एकमेकाला प्रश्न विचारतात, मग ते काय ब्रह्म काय हेच प्रश्न आहे का प्रपंचातला विषयातला नाही ना काही. त्याच्यामुळे भागवत तयार झालं ना. तसे वैष्णव एकत्र आले तर काय हेच विषय तो त्यांचा झाला. सत्संग करतील, भजन करतील, हरिपाठ करतील, कीर्तन करतील, काहीतरी करतील ना. ते आपला वाया व्यर्थ कथा सांदी मार्ग विवेक वारा घेतो, कशाला आपलं वेळ खर्च करीन. एक तर भेट होत नाही भगवत भक्ताची, झाली तर मग ते वायाला कशाला घालीन. माझी या जातीचे मज भेटो म्हणले. जाती म्हणजे आपण ज्या जाती समजू त्या नाही. आपल्या जातीचे म्हणजे आपण भक्त आहे, तर मग आपल्यासारखे भक्त ज्यावेळेस आपल्याला भेटतील. आता भक्त कोणाला म्हणायचं? वंदवलेकर महाराजांच्या एका प्रवचनात आहे ना, जो प्रपंचाबद्दल काही बोलत नाही त्याला ते नकोच वाटत. त्याला फक्त भगवंताचं गुणगान सार ऐकावं वाटतं, त्याला काहीतरी प्युअर ऐकावं वाटतं, कथा ऐकावं वाटते, भागवत ऐकावं वाटतं. गुण गायी ना कान भरोने ऐकेन तुझी कीर्ती. नाही कारण हे बाकीचं ऐकून त्रास आहे ना, त्याचं चिंतन होतं ना घेणं देण्याचं. बरं ते काही नवीन नाही राहत काही त्याच्यात का? नवीन राहतं काय? तेच राहत. तेच दळायचं, पुन्हा रोज तेच दळायचं, काय त्याच्यात मजा आहे का? नाही का? नवीन आहे ना, नित्य. आपण रोज रूप पाहतो लोचनी म्हणतो, कटाळा येतो का त्याचा?
नाही ना. नाही ना, हरिपाठ रोज म्हणतोय. हम्म. समाधी संजीवन हरिपाठ, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तसं प्रपंचाचं किती दळ म्हणून वाणी पवित्र होईल, देह पवित्र होईल, मन शुद्ध होईल. नाही ना, आणखी अशुद्ध होतं. त्याच्यामुळं तर आपण खाली गेलो ना. हम्म. आपण एवढं जे दुःख भोगतो त्याचं कारणच ते आहे ना. म्हणून संत काय करतात, आपण तिकडं चित्त सगळं इकडं हे करतात आणि त्याचा फायदा म्हणजे वर्षाचा सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची माती आहे. ईश्वरनिष्ठ भक्त ती सामान्य भक्त नाही. ईश्वरनिष्ठ. ईश्वरनिष्ठ म्हणजे कशी, रामायणातला गंधमादन एकनिष्ठ. हा. तो ज्या वेळेस आला रणांगणावर, कुंभकर्णानं पाहिलं त्याच्याकडं, त्याचा असा सुगंध दरवळत होता. त्याला वरदान होतं एका ऋषीचं, गंधमादन नावाचा तो वानर होता. त्याला वरदान होतं, त्याच्यामुळे त्याचा असा सुगंध दरवळायचा तो. हा पावसाळा कुंभकर्ण कशाचा एवढा सुगंध येतो बा. त्याच्या लक्षात आलं, त्यानं ते हव्यानंच ओढून घेतला ना तो. ओढून घेतला आणि धरलं त्याला. मग आता कुंभकर्ण केवढा, ते बिचारा केवढा, आणि त्याचं मुंडकं धरलं त्यानं. विचारलं त्याचा जर विचारपूस केली, तू कोणाचा आहे म्हणे. म्हणजे मी रामाचा आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. ईश्वरनिष्ठ म्हणजे आपण खाली भगवत भक्त म्हणजे साधा वाटतो आपल्याला. ईश्वरनिष्ठ ईश्वरनिष्ठ. त्याला विचारलं कोणाचं, म्हणे मी रामाचा आहे. रामाचा आहे म्हणले. म्हणले तुला जीवदान देतो, तू म्हण मी रावणाचा आहे. आता जीवावर आल्यावर तर माणसानं म्हणावं कमीत कमी तूच तर काय हरकत का म्हणायला. हा, काय त्याचा भाव असन, काय निष्ठा असन महाराज आपल्या निष्ठावंत भाव भक्ताचाच होता. निर्धार हे परम असो. तो म्हणला नाही मी रामाचाच आहे. अरे म्हणले कशाला मरवतो घेण्या देण्याचा, कशाला मरवतो म्हणले. एकदा म्हण फक्त मी रावणाचा आहे, तुला जीवदान देऊन टाकीतो म्हणे. तो म्हणे नाही रामाचाच आहे. म्हणले मग तुला, म्हणलं मेलो तरी रामाचा, राहिलं तरी रामाचं. त्याला माहित होतं मरण नाहीच आहे ना आपल्याला. त्याच्या अंतःकरणामध्ये स्वधर्म सूर्य प्रकट झाला होता ना. त्याला माहित होतं आपण काय ते मरणारे. जाईन तर आपलं शरीर जाईन ना, कधीतरी जाणारच आहे ना. काय खोटं बोलायचं. शरीर तर काही तर राहणार नाहीच ना. शरीर काय भगवंताच्या सेवेत शरीर गेलं तर चांगलंच आहे ना. त्याला म्हणतात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. असे जर एकत्र आले म्हणले आणि मग त्यांच्याकडून जर तो अनावरत आनंद करते. काय माऊलींना मागणं मागितलं, प्रत्येक शब्दामध्ये विचार करून आहेत ईश्वरनिष्ठा दैवी. म्हणूनच ही सगळी व्यवस्था चालू आहे. आपल्याला वाटतं तसं, पण तसं नाही. एवढ्या घोर कलिकाला स्वतः ईश्वरनिष्ठ मंडळी आहेत. म्हणूनच समाधान, सुख हे सगळं, दैवी संपत्ती, हे संसार, संतभूमी सगळं चालू आहे. त्याचं कारणच ते आहेत. संत समुदाय आज आहेत. म्हणून या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव कर. अखिल काय हे भगवत भक्त मूळ ते स्वरूपच झालेले असतात. ते आनंदाचे तो ही आनंद तरंग
त्यांच्या जीवनात असाच प्रसंग आलेला असतो. आता कोठे धागे मन. आता आतापर्यंत भरपूर धावलं म्हणजे आतापर्यंत भरपूर युनिट फिरलो, सगळं झालं, पण आता त्यावेळी भगवंताचं दर्शन झालं ना. पायी मिठी पडीत. मग हे मन आता कुठं धावन. तुमचे चरण देखलिया. चरण देखणं म्हणजे स्वधर्म सूर्य अंतःकरणात प्रगट होणं. भाग गेला, सीन गेला, अवघात आला. प्रेमरस ही पडली मिठी. प्रेमरस म्हणजे हा भक्तिरस. अंतःकरणामध्ये सूर्य प्रगट झाला. ज्ञान सूर्य कधी प्रगट होत त्यालाच प्रेमरस म्हणतात. प्रेमरसी पडली मिठी म्हणजेच भगवंताचं दर्शन येते. हे खरं दर्शन आहे. खरं म्हणजे वास्तव. बाकी मग वंदने नमने नाही का. पण खरं दर्शन झालं का मग अवघा आनंद. मग तो अनावरच आनंद आहे. तो आनंद काही संपत नाही. संपायला तो बाहेरून आला तर संपन. कुठून आलेला आहे. बाहेरून गोळा केलेलं संपत असत. आतून प्रगट झालंय ना. पाणी आतून लागलंय ना. तुका म्हणू शेष घेई नावडी. म्हणे शेष ठेवी नावडी. वचन मोडी बोलली. हे संतांचा प्रसाद हा. शेष उरला तो शिव. झाडू संतांचे मार्ग. आडराणी भरली जग. आडराणी म्हणजे विषयामध्ये. आडरानामध्ये म्हणजे विषयाच्या रानात. किती जन्म सारखी विषयाच्या रानातच विषयापासून बरं कळतही. फारच कळत. पण मार्ग माहिती नसतो ना. मार्ग माहिती या भगवत भक्तांना, ईश्वर निष्ठांना. त्यांच्यावर कारण त्यांना भेटलेला असतो तो मार्ग. म्हणून त्यांचा कळवळा असतो. अरे फार सोपं आहे तसं जर रीतीनं गेलं तर. म्हणायची रीत कळाली ना. रीत कळाय करता कोणाचे तरी मांडव खालून जावं लागत म्हणते. तशी रीत कशी काय कळण म्हणते. लय भारी त्यांच्यावाली वाणी. कोणाच्या तरी मांडवा खालून जावं लागन म्हणजे तेव्हा रीत कळण म्हणजे पाहावं लागन. एखाद्याचं लग्न असं तारीखची रीत कळली की मग लग्न करायला काय सोपं आहे ना. एकदा सगळं पाहून घेतलं म्हणून म्हणायचे कोणातरी मांडव खालून जावं लागल. रीत महत्वाची आहे. अनवरत आनंद हा आपलाच आहे. आतलाच आहे. आपलं स्वरूपच आहे ते. बहिर्मुख झालं ना सगळं तर मुख करून देतात संत आपल्याला. सन्मुख रामाशी विनमुख तो नर पापिया. मग संत काय करतात बाबा रे. विषयाचं चिंतन करण्यापेक्षा देवाचं कर. तुला तर सुखच लागत ना. अपेक्षा प्रत्येकाची स्थायी भाव येतो आपला. आपला असं नाही. मुलगा कसा असला तर आपल्या जवळच राहावा वाटतो. पाहुणा कसा असला तर जावाच वाटतो. प्रत्येकाला असं वाटतंय दुःख जावा. कसा असू द्या पाहुणा. किती दिवस राहील. कारण तो पाहुणा आहे ना. आगंतुक आहे. तसा मुलगा आपला आहे ना. तसं सुखी आपलं स्वरूप आहे. दुःख कायमचं नाही राहत. तसं सुख कायमचं राहू शकतं. म्हणजे तानावरच आनंद आहे वरती. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मात्या. मांदियाळी. मांदियाळी शब्द. मांदियाळी
मांदियाळी शब्दाचा अर्थ काय? पूर्वी चंद्रांवर असायचे कार्यक्रम, मांदियाळी म्हणायचे. घेऊन सगळे थोडं हे व्हायचं, असं गीतगूज म्हणायचं, आपण प्रवचन म्हणतो ना, गीतगूज थोड्या वेळ मांदियाळी सगळे डबे घेऊन जायचे, बेस्ट पैकी जेवण करायचे, त्यालाच मांदियाळी म्हणतात. त्याला आपण मेळावा म्हणतो आता, नाही का, वैष्णव मेळावा, संत मेळावा. आहे बऱ्याच ठिकाणी आहे ना मांदियाळी. संतांच्या मांदियाळ्या माहिती, नामदेवरायला जायला सांगितलं होतं ना, संतांची मांदियाळी होते. म्हणजे सगळे संत एकत्र आले, ईश्वर निष्ठ येते, निवृत्ती दादा, पान काका, माऊली, मुक्ताबाई, गोरोबा काका, सगळे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. तिथं तुला अनावरच आनंद भेटन म्हणजे. हा फकीर गडी होता ना, आला होता देव, याच्या कीर्तनात नाचत होता. मग त्याला म्हणले सगळ्यांना, पंढरपूरचे महाराज आले म्हणले, दर्शन घ्या. निवृत्ती दादाने अगोदर दर्शन घेतलं ना. किती मोठा अधिकार आहे निवृत्ती दादांचा. अधिकार साधा आहे का? पहिलं दर्शन घेतलं ना, भगवत भाव आहे ना, सर्वाभूती भगवत भावी. म्हणूनच आता विश्वात्मकी देव पतिलन त्यांना एवढं मोठ्या उंच पदावर बसलं का? दर्शन घेतलं. मुक्ताबाईला म्हणले, मुक्ता जाई लांबून महाराज आले पंढरपूरहून, याचं दर्शन घे. आता मुक्ताबाईला काय सरळच करायचं होतं ना. मुक्ताबाई पाहिलं सगळे दादा यांच्या पाया पडायचे, पण हा काय वाकतच नाही म्हणले कोणाला. अखंड दयाला, देवाचा शेजार, अरे अभिमान गेला नाही म्हणले याच्यावाला. ते अरे तीव्र बोलत होती ना, त्याला असं वाटतं इतका मोठा महाराजांनी पोरगी अरे तीव्र बोलत होती आपल्याला. नाही गुरुमंत्र ती परत आहे त्यांच्या त्या गाठ्यामध्ये, काही आत्मबोध. आणि मग तात्पर्य आपल्याला त्याच्यावरून सहज आठवलं का ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. भगवंत म्हणले, तुला जर खरं माझं स्वरूप कळावं असं वाटत असं, तुला असं वाटतं मी फक्त विटेवरच उभा आहे नाही का, एवढंच माझं स्वरूप माहितीये, पण अनावरच आनंद प्रत्येकाच्या हृदयासारखा जरा वाहतो, तो तुला माहिती नाही ना. मग तू कुठं जाय? ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. जाय म्हणले तिकडं, मग तुला कळण खरं काय आनंद असतो तो, नाही का. संत मेळाव्यात. हा, त्याचा फायदाच झाला ना. पण त्याच्यामुळंच तर तो गेला ना तिकडं सद्गुरूंकड. इकडे जर नसता आपला तर तो काय सद्गुरूकडे गेला असता का? नाही ना. त्याला कळालं कारण आपल्याकडे काहीतरी कमी आहे का. त्याला उणीव भासली ना. आपल्याला अख्खे लोक डोक्यावर घेतात, पांडुरंगाचा आपण असा आहे तसा भांडारी, पण आपल्याकडे काहीतरी कमी आहे. यार ती कसं ठरवलंय आपल्याला एवढ्या याच्यामध्ये, यार ती काहीतरी आपल्याकडे अजून कमी आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्या लक्षात येतं ना, आणि मोठे माणसं मान्य करीत असतात, आपल्यासारखं रेटून नेत असतो, त्याच्यामुळे सुधारणा नाही होत. जीवाला आपल्याकडे काय कमी आहे हे ज्या वेळेस कळण, त्याच वेळेस त्याचं काहीतरी सुधारणा होईल. त्याची स्वतःचे अवगुण कळले पाहिजे आपल्याला. नाही कळाले तर मग आपण जो करून नेतो, आणि मग आयुष्यभर सुधारणा नाही होत. आपलं नेमकं कुठं चुकतं काय, निश्चित आपलं जीवन बदलून जातं. म्हणून
पांडुरंगच म्हणले होते, जाय बाबा तू संतांच्या मांदळीमध्ये, तुला तो अनवरत आनंद प्राप्त होईल. म्हणजे तुझ्या अंतःकरणातला पांडुरंग स्वधर्म सूर्य पाहू, तर तुला अखंड आनंद. म्हणून वर्षात सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची अनवरत भूमंडळी भेटतो. आणि हा आनंद जो संतांना मिळाला, तो आपल्यासारखे जे अज्ञानी जीव आहे त्यामध्ये रमणारे, सारखे मरत्या जन्मत्या सारखे ओरखळून निघाले, भाजून निघाले विषयामध्ये, त्रिविध तापामध्ये असे भाजून निघालेले. वडील असं वाटतं यांना ते कायमचं सुख प्राप्त व्हावं. जन्मोजन्मीचे दुःख विसरती, मग तू अवघाची सुखरूप होती. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, म्हणजे स्वधर्म सूर्य पाहू. स्वधर्म कळाला ना, अख्ख्या पसायदानाचं नाक म्हणजे स्वधर्म सूर्य. माऊलीला म्हणलं ना, हे सगळ्यांचं पाप जाऊ, दुरितांची तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. अरे तो ज्ञानरूपी सूर्य जर अंतःकरणात प्रगट झाला ना, ज्ञानापुढे अज्ञान राहील का? नाही. सूर्य वगैरे अंधार राहील का? नाही. व्यवहार जर असा आहे तर मग हा ज्ञान सूर्य अंतःकरणामध्ये जर प्रगट झाला, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. हा काय भौतिक प्रकाश आहे का? लाईट लावला का पडला प्रकाश, आणि लाईट गेली का बसले मग, असा प्रकाश आहे का? नाही, असा प्रकाश नाही तो. आत्मप्रभा नदी. आत्मप्रभा कशी आहे ती? आपली आत्मप्रभा सर्वने ठाण, इंद्रियाचे चोरून जीवी तयाशीच खावी. इंद्रियातून मिळणार सुख नाही ते, विषयाचं सुख भेटत असतं. इंद्रियाच्या पलीकडचं सुख आहे त्यावेळी शांत बसंतो, शांत भगवंताचं चिंतन. इंद्रियाची कसबस मोडे म्हणते, विषयी विसर पडला निशे, देवाचा ऐसा करी उपकार. हे सगळ्याचा मला विसर पडू दे, आणि मग ते खरं सुख अनवरत आनंदेवर. का म्हणे नको वरपंग द्यावा. आता कवर या वरपंगाच्या नादी लागायचे, मोठ्या पानाच्या मानाच्या पानाच्या, काय भेटत त्याच्यापासून तरी तेवढ्या पुरतं? खरं नाही ना ते, काय खरं फक्त आहे स्वधर्म सूर्य पाहू. एकदा तो ज्ञान सूर्य अंतःकरणात प्रगट झाला ना, सुखा करता आपल्याला पुढे जायची गरज नाही. सुख घडोघडी वाढू लागेल. आतून उकळे फुटत, आतून. आता एखाद्या ठिकाणी गेला ना, पॉवरफुल ठिकाणी, आपाप करंट लागत, त्याला आपापच उकळे फुटायचे. ते कुठून आलं ते? कुठून आलं? हेच नुसतं त्याला काय करंट लागायचं उशिरी नाही का? तो ज्ञानसूर्य प्रत्येकाच्या अंतःकरणाचे सर्व घटी राम, अशा पद्धतीनं आता विश्वात मध्ये देवी येणे वाग्यज्ञ तोषावी, तोषोनी मद द्यावी, पसाय दान हे कोणतं हे जे खळांची व्यंकटी सांडोतया सत्कर्मी रची वाढ होता परस्परी दुरितांची तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. जो जे वांछील तो ते लाहू प्राणीचा, वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी.
अनवरत भूमंडळी भेटतू का पुंडलिका वरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय.